वय 60 झालं म्हणजे स्वप्न संपलं का? अजिबात नाही. 60व्या वर्षीही स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण नियम माहीत असणं गरजेचं आहे. वयाची 60 पार केली तरी अनेक जण समजतात की आता बँका कर्ज देत नाहीयेत. आर्थिक संधी कमी होतात आणि मोठे निर्णय घेणे धोक्याचे असते. इथे पण अर्धवट माहिती आहे. आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत आणि वाढत्या आयुर्मानामुळे 60 वर्ष म्हणजे शेवट नव्हे, तर आयुष्याचा नवा टप्पा आहे. अनेक लोक निवृत्तीनंतर स्वतःच्या नावावर घर घेण्याचा विचार करत आहेत. काही जण भाड्याच्या घरातून मुक्त होण्यासाठी, काही जण मुलांपासून स्वतंत्र राहण्यासाठी, तर काही जण आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मग प्रश्न असा निर्माण होतो, वयाच्या 60व्या वर्षी गृहकर्ज मिळू शकतं का? उत्तर आहे हो, मिळू शकतं. पण काही अटी आणि नियम समजून घेणे आवश्यक आहे. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घर खरेदी करणं आज सोपे राहिलेले नाही. घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतोय. तरुण वयात गृहकर्ज घेणं सोपं असतं. कारण बँका भविष्यातील उत्पन्नावर विश्वास ठेवतात. परंतु 60व्या वर्षी परिस्थिती थोडी वेगळी असते. या वयात बँका तुमच्या सध्याच्या उत्पन्नाकडे आणि त्यांच्या स्थिरतेकडे अधिक लक्ष देतात. कारण कर्ज परतफेडीचा कालावधी मर्यादित असतो. तरीही योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त असेल तर ज्येष्ठ नागरिकांनाही गृहकर्ज मिळू शकते. सर्वप्रथम समजून घेऊयात की गृहकर्ज देताना बँक कोणत्या गोष्टी पाहतात. अर्जदाराचे वय, उत्पन्नाचा स्रोत, कर्ज फेडण्याची क्षमता, क्रेडिट स्कोर आणि आर्थिक पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. 60 वर्षाच्या व्यक्तीने कर्जासाठी अर्ज केला तर बँका साधारणपणे कर्जाची मुदत अशी ठेवतात की ती 70 वर्षापूर्वी पूर्ण व्हावी. म्हणजे 60 वर्षांच्या व्यक्तीस साधारण 10 वर्षापर्यंतचा कालावधी मिळू शकतो. काही बँका 75 वर्षापर्यंतही मुदत देतात. परंतु ते पूर्णपणे बँकेच्या धोरणांवर अवलंबून असते. उत्पन्नाचा स्रोत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. जर तुम्ही निवृत्त असाल तर नियमित पेन्शन मिळत असेल तर बँका त्या पेन्शनला स्थिर उत्पन्न मानतात. सरकारी किंवा नामांकित संस्थेतील पेन्शनधारकांना अधिक विश्वासार्ह मानले जाते. याशिवाय भाड्याने दिलेले मालमत्तातून येणारे उत्पन्न, एफडीवरील व्याज, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक स्रोत यांचा विचार केला जातो. जर उत्पन्न नियमित आणि पुरेसं असेल तर कर्ज मंजुरीची शक्यता वाढते. क्रेडिट स्कोरनुसार ही दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 750 किंवा त्याहून अधिक स्कोर असेल तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवते. पूर्वी कोणतेही कर्ज वेळेवर फेडले असेल, क्रेडिट कार्ड बिल्स नियमित भरले असतील तर तुमची प्रतिमा चांगली राहते. पण जर पूर्वी कर्ज थकबाकी असेल, विलंब झाले असतील तर बँक जास्त व्याजदर लागू शकतो किंवा कर्ज नाकारू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट रिपोर्ट तपासणे आवश्यक असल्यास तो सुधारण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल. अर्जदार हा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार ठरू शकतो. अनेकदा जोडीदार किंवा कमावते मूल अर्जदार म्हणून घेतले जातात. त्यामुळे बँकेला कर्ज फेडण्याची हमी वाटते. यामुळे कर्जाची मुदत वाढू शकते, ईएमआय कमी होऊ शकतो. मात्र अर्जदाराची जबाबदारी समान असते. जर मुख्य अर्जदाराने कर्ज फेडले नाही तर अर्जदाराला जबाबदारी येते. त्यामुळे हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. व्याजदराच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांना काही वेळा सवलत मिळू शकते. काही बँका पेन्शनधारकांना विशेष योजना देतात, परंतु बहुतेक वेळा व्याजदर तरुणांप्रमाणेच असतात. फरक एवढाच की कर्जाची मुदत कमी असल्यामुळे ईएमआय जास्त असू शकतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी ईएमआय किती बसेल, तो आपल्या मानसिक उत्पन्नाचा किती टक्के आहे हे तपासणे आवश्यक आहे. सामान्यतः ईएमआय मानसिक उत्पन्नाचा 40 ते 50% पेक्षा जास्त नसावा. ज्येष्ठ नागरिकांनी कर्ज घेण्यापूर्वी आपत्कालीन निधी राखून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्याच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. या वयात वैद्यकीय खर्च महत्त्वाचा असतो. त्यामुळे सर्व बचत गृहकर्जात गुंतवू नये. किमान 6 ते 12 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवावा. यामुळे मानसिक शांती टिकते. गृहकर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा दाखला, उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट, आयटी रिटर्न, पेन्शन स्लिप इत्यादींचा समावेश होतो. जर तुम्ही गुंतवणूक उत्पन्न दाखवत असाल तर त्यांचे पुरावेही सादर करावे लागतात. सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी फ्लोटिंग आणि फिक्स व्याजदर यातील फरक समजून घ्यावा. फ्लोटिंग दर बाजारातून बदलतात. जर दर कमी झाले तर फायदा होतो, पण वाढले तर ईएमआय वाढू शकतो.
फिक्स दर स्थिर असतात, त्यामुळे अनिश्चित कमी असते. निवृत्त व्यक्तींसाठी स्थिरता महत्त्वाची असल्यामुळे अनेकदा फिक्स दर सुरक्षित पर्याय ठरतो. कर सवलतींचाही विचार करावा. गृहकर्जावर आयकर कायद्यानुसार व्याज आणि मूळ रकमेवर काही सवलती मिळतात. जर निवृत्तीनंतर करपात्र उत्पन्न कमी असले तरी काही परिस्थितीत सवलती उपयोगी पडू शकतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेची मंजुरी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय असेलच असे नाही. बँक कर्ज देईल म्हणजे तुम्ही जे घ्यायलाच हवेत असे नाही. तुमची आर्थिक परिस्थिती, आरोग्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्यातील योजना यांचा सखोल विचार करा. जर EMI मुळे तुमच्या दैनंदिन खर्चावर ताण येत असेल तर निर्णय पुन्हा विचारात घ्या. आज अनेक वित्तीय संस्था निवृत्तीसाठी विशेष गृहकर्ज योजना देत आहेत. डिजिटल प्रक्रियेमुळे अर्ज करणे सोपे झाले आहे. पण कोणत्याही एजंटच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. सर्व अटी व शर्ती नीट वाचा. प्रोसेसिंग फी, फी पेमेंट चार्जेस, इन्शुरन्ससाठी समजून घ्या. एकूणच पाहता 60व्या वर्षी गृहकर्ज मिळणे शक्य आहे. मात्र तरुणांपेक्षा अटी थोड्या कडक असतात. स्थिर उत्पन्न, चांगलं क्रेडिट स्कोर, योग्य सह अर्जदार आणि आर्थिक नियोजन असेल तर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या वयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनःशांती. कर्ज घेऊन तणाव वाढणार नसेल तर पुढे जा. शेवटी एवढंच, वय हा फक्त एक आकडा आहे. योग्य माहिती, योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त असेल तर 60व्या वर्षीही गृहकर्ज घेऊन स्वतःच्या घरात आनंदाने राहणे पूर्णपणे शक्य आहे. स्वप्न पाहण्याचं वय नसतं, फक्त त्यासाठी योग्य तयारी असावी लागते. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.